हॅलो गाईज, वेलकम टू द श्रायन व्लॉग्स. तर खूप दिवसापासून आमची राजस्थानला जाण्याची प्लॅनिंग चालू होती. पूर्ण 1 महिना घेतला ही प्लॅनिंग सक्सेस करण्यात आणि आज आम्ही रात्री राजस्थानकडे निघायला तयार झालेलो आहे. आणि या आमच्या दोन गाड्या घेऊन आम्ही राजस्थान फुल 7 दिवस ट्रॅव्हलिंग करणार आहोत. तर पुढं असेच कनेक्ट राहा. राजस्थानला जी आम्ही मजा करून या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर स्टे ट्यून. आता नारळ फोडून आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात करणार आहे. तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन पुढे निघणार आहेत. मंगलमूर्ती जय. नारळ फोडण्यात आला आहे. आता पुढील वाटचालीस आम्ही इथूनच निघणार आहोत. आता कॅल्क्युलेशन लावायची सुरुवात झालेली आहे आमची. प्रत्येक जण आता कॅल्क्युलेटर घेऊन बसलेला आहे. कुठल्या न्यूज चॅनल होतं रे ते बातम्या? चॅनलचं नाव नाही माहिती होतं. काय मित्र फिरायला जाताना गर्लफ्रेंड सोबत वाईफ सोबत त्याने बोललो होतं, त्याला जाम मारला. पक्का धुतला का? आमच्यातला पण एकाला धुवायचं आहे आम्हाला. नाही, मग मला पण असं वाटते रे, हॅलो. फिरायला जाताना असं हॅलो, पोरींशी नाही बोलावा. हा काय हा जश परत बोल पासवर्ड. थांब जरा, याचा व्हिडिओ बनवू दे. व्हिडिओ पण येतात. फोनवर सध्या तो फोनवर आहे रे तो. बोलायचं नाही काय. हॅलो ठेवला. स्नॅपवर येतात, स्नॅपवर कॉल ठेवला बोल. परत बोल, तू मेरे से प्यार करती है कि नहीं? बोल. नाही करती. जय मुझे बोल. तू मेरे से प्यार करती है कि नहीं? नाही करती मी. जा. तू टकला आहे, नाही करती. कूद जाऊ यहाँ से, गाड़ी से कूद जाऊ. हे सगळं ब्लॉग मध्ये येणार आहे. ब्लॉग व्हायरल होता आता सध्या माझे. नाही ना काही. हा, स्लो घेतोय, फास्ट घेऊ. मित्रांनो, कधी पण ट्रिपला येताना ना पूर्ण पैसे भरायचे. जेव्हा तुम्ही पूर्ण पैसे भराल ना, तेव्हा तुम्हाला असं मस्त सीट भेटेल, झोपायला मस्त जागा भेटेल. जर तुम्ही अर्धे पैसे भराल ना, तर तुमची हालत अशी होईल. बघा, अशा लगेजमध्ये तुम्हाला झोपायला लागेल. त्यामुळं कधी पण पूर्ण पैसे भरायचे. एवढ्या हिला पण दाखवायची होती यार. जुगाड. एवढ्या गाडीचे नंबर प्लेट वगैरे जुगाड नाही, जुगाड. फाईन वाचवण्यासाठी काय करायला लागते. नीट सर्व ना. परफेक्ट आहे. हा, ह्याने कळणार ना. मागं पण नीट सारव जरा.
पद्धतशीर बाकी कारा बॅटरी दाखव त्याच्यावर. कारा किती ना आपल्याकडे कॉन्टेंट आता 140 160 वा 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 एवढा गरीब आहे का फाईन वाचवा तरी पाहिजे 1000 रुपये एक फाईन पडतो. दिमाग दिमाग बस आता मागत लाव ना अरे मागत लाव ना ए, बॅटरी दाखव. हा आलो थांब बॅटरी दाखव रजवाडी चाय इथे आम्ही 4:30 वाजता सकाळची नाश्ता करायला लागलो. तर मित्रांनो सकाळचे 4:30 वाजलेले आहेत म्हणजे पहाटेचे 4:30 वाजता आम्ही इथे फूड कोर्टला आलेलो आहेत नाश्ता करायला. शेती कसली रे इकडं भुईमुगाच्या शिंगा भुईमुगाच्या शिंगा केसांची पण शेती होती हो. हे गाइस देखो ना देखो ना देखो ना देखो ना देखो ना देखो ना गाइस बोहियाल में तोसी के ये मोबाईल दे लो आपला दुनिया में सीखे सैया चोर बाजारला जाऊ ना गेला दिल्ली जायला पाहिजे अरे या प्रत्येक गाडीला कंपल्सरी पोलीसवाल्यांनी मारलं. आता चालू आहे पतंगाचा सीझन. सो आज नाही बुधवारी तीळ संक्रांत आहे. पक्के पतंग लोक उडवतात. तिथं मांजा असतो ना तो गळ्याला लागतो. ते एनडीटीव्ही हा बरोबर ना तू इकडचा लाव ना तुमची टाकी आम्हाला तर guys, सकाळचे 8 वाजले अजून आम्ही काय पोचलेलो नाही आहेत. अजून 150 किलोमीटर तरी अजून आम्हाला अजून ट्रॅव्हलिंग करायची आहे. मागू काढून अजून 2-3 तास आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहेत. तर आता बघूया किती वेळ लागतो आणि कधी पोचतो. पोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवण्यात कनेक्ट होऊ आपण. पुढं कुठे जो बाबू माता रानी हुआ देगी देखो ट्रक वाले भी सिक्का तो देते 20 की नोट 10 का तो तुम तो बड़ी गाड़ी चले कम से कम गाड़ी की तो इज्जत करो. पाचसा आहे रे. ओला ते 20 रुपयाला येऊ मला ते 30 रुपये असू. तो तुम पैसे वाले हो तो अरे वो वैसे फॉर्च्युनर वाला है. माझा हे दे पाचसा. कोई रोकी नहीं मैंने गाड़ी उसकी जल्दी जो माता रानी हुआ देगी आपको खुश होके देना पड़ता है. हमारी भी गाड़ियाँ होती है हम तो ऐसे पावर घमंड नहीं रखते भैया. खुश होके आशीर्वाद क्या बोल रहा हूँ. 200 रुपए दो खुश होके. नहीं 200 इतना महंगा नहीं है. सॉरी. खुश होके दो 100 रुपया 100 रुपया दो भैया. माता रानी और तुम पैसों कंजूसी क्यों करते हो इतनी. अरे मैं पहले से कंजूसी हूँ. पैसा और बढ़ जाएगा फ्रिज में रखोगे क्या ताजा हो जाएगा. चेहरा बुऱ्याचा चेहरा. कंबर कंबर. तर मित्रांनो 12 तासाच्या प्रवासानंतर आपण थेट राजस्थानमध्ये आता आलेलो आहे. मागे तुम्ही बघू शकता उदयपूरला आम्ही आता आहेत. उदयपूरचा हॉटेल आता आम्ही बुक करायला लावलाय राहण्यासाठी.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही जस्ट उदयपूरला पोहोचलो आहेत आणि आता रूम्स वगैरे आम्ही बघत आहेत. तिथे सुद्धा आम्ही रूम्स बघायला थांबलेलो आहेत. अजून डिस्कशन चालू आहे का कुठली रूम घ्यायची. रूम्स वगैरे घेऊन फ्रेश होऊ, कारण की पहिले तर अख्खे डल झालेले आहेत आता आमचे सगळ्यांचेच. मग आता फ्रेश होऊन मग पुढचे स्पॉट बघायला आम्ही जाणार आहोत. तेही तुम्हाला मी दाखवेन. असंच कनेक्ट करूया. भाई 2 तास फक्त रूम बघण्यासाठी घालवले त्या लोकांनी. 2 तास. आणि आता 2 तासाच्या डिस्कशन नंतर आता रूम कन्फर्म केले आणि ती रूम तुम्हाला आता मी दाखवतो. ही बघा एक आपली डिलक्स रूम. ही आपली एक डिलक्स रूम आहे. ही दुसरी डिलक्स रूम. वॉशरूम. आणि ही तिसरी डिलक्स रूम. अशा 3 रूम आम्ही आता इथे कन्फर्म केलेल्या आहेत. 3 रूममध्ये 9 जण राहणार आहेत. माझी बॅग बाहेर आहे ना, पहिलेच आणून ठेवले ना मी. आता आराम करून मस्त फ्रेश होऊन मग उदयपूर फिरायला जायचं. राजस्थान.